आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो. त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत. ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. ते सर्वथैव न्याय्य आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत. शालोम प्रियजन हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. प्रभू जो आम्हाला आशीर्वाद देणारा देव आहे, जो आमच्या नेहमी निकट राहणारा देव आहे, जो आम्हाला आपल्या उजव्या हाताने सावरून धरणारा प्रभू आहे, त्याची आराधना करण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत. चला प्रार्थना करूया. ही आराधना प्रभूच्या हातात देऊया. परमदयाळू परमेश्वरा, तू किती थोर आहेस. तुझं वचन आम्हाला हे विदित करतं. परंतु केवळ तेवढंच नाही, आम्ही आमच्या जीवनात तुझ्या आशीर्वादांचा अनुभव घेतलेला आहे. तुझ्या महानतेचा अनुभव घेतलेला आहे. प्रभू, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आणि म्हणून तुझी उपकारस्तुती करण्यासाठी, तुझी आराधना करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो, नम्र होतो आणि तुला विनंती करतो, आमची आराधना तू मान्य करून घे. आमच्या आराधनेमध्ये तुला आनंद मिळू दे. तुझ्या सान्निध्याचा अनुभव आज आम्हाला येऊ दे. आणि प्रभू, आजच्या उपासनेमधून तुझा गौरव होऊ दे. जे सर्वजण ही आराधना पाहत आहेत, भाग घेत आहेत, त्यांना तुझा आशीर्वाद दे. प्रभू, आम्ही तुझ्या अधिक जवळ यावं म्हणून ह्या आराधनेचा उपयोग करून घे. येशू ख्रिस्तांचा तारणारा त्याच्या नावाने ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजनो हो, आज काही सुंदर गाणी आहेत जी आजच्या उपदेशाच्या विषयाला अनुरूप आहेत आणि म्हणून ही मुद्दाम निवडलेली आहेत. ऐकूया ही गाणी. प्रभूची उपकार स्तुती करूया.
पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा। मेरी सहायता कहाँ से आएगी, मेरी सहायता कहाँ से आएगी। जिसने आसमान और ज़मीं बनाई है, उसी खुदा को मैंने मददगार पाया है। मदद वहीं से मैं तो पाऊंगा, मदद वहीं से मैं तो पाऊंगा। पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा। फिसलने न देगा तेरे पाँव को कभी, ऊँघने का नहीं मुहाफिज तेरा कभी। फिसलने न देगा तेरे पाँव को कभी, ऊँघने का नहीं मुहाफिज तेरा कभी। वो कभी न ऊँघेगा, वो कभी न सोएगा। देखो इस्राएल का रक्षक है खुदा, देखो इस्राएल का रक्षक है खुदा। मदद उन्हीं से मैं तो पाऊंगा, मदद उन्हीं से मैं तो पाऊंगा। पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा। मुहाफिज तेरा प्रभु यहोवा है, तेरे दाहिने हाथ पे तेरा साहिबान है। सुन ले मुहाफिज तेरा प्रभु यहोवा है, तेरे दाहिने हाथ पे तेरा साहिबान है। ना आफताब दिन को, ना माहताब रात को, तुझको न कभी भी ये सताएंगे। करबला से खुदा ही बचाएंगे, आने जाने में बचाएंगे। मुझको यकीन है बचाएंगे। पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा। मेरी सहायता कहाँ से आएगी, मेरी सहायता कहाँ से आएगी। जिसने आसमान और ज़मीं बनाई है, उसी खुदा को मैंने मददगार पाया है।
मदद वहीं से मैं तो पाऊंगा, मदद वहीं से मैं तो पाऊंगा। पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा। यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे, यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू, जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे, भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। कभी यीशु है साथ तुम्हारे, डरना नहीं तुम कभी, यीशु है साथ तुम्हारे। चाहे हो मुश्किल जितनी भी राह, यीशु है पास तुम्हारे। चाहे हो मुश्किल जितनी भी राह, यीशु है पास तुम्हारे। यकीन करो भरोसा रखो यीशु के वचनों पे, यकीन करो भरोसा रखो यीशु के वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा वो नए रास्ते, जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे, भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे।
ख्वाबों में तुम यीशु बुलाता तुम्हें। वो ही है सच्ची जीवन की राह, यीशु बताता तुम्हें। वो ही है सच्ची जीवन की राह, यीशु बताता तुम्हें। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई, बनाएगा वो नए रास्ते। जहाँ दिखे न राह कोई, बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। प्रियजनो हो, या गीतांमधून तुम्हाला आशीर्वाद मिळाला आहे ही आशा आहे. आता देवाचं वचन वाचूया. पुण्याहून बंधू सॅम्युअल कसबे प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे स्तोत्रसंहिता 121, याचं हेडिंग आहे परमेश्वर तुझा रक्षक आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला, तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करील. देवबाप वाचलेल्या वचनांवर विपुल मोठा असा आशीर्वाद देऊ. त्याला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ. आमेन. बंधू सॅम्युअल, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारी पण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. पण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. वाचा संगीतामधून हे सुंदर गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 222 नंबरचं गीत गाऊया. कोण हरिल मम पाप तुझविन, कोण हरिल संताप. अतिशय परिचयाचं सुप्रसिद्ध असं हे गाणं आहे. आपण हे सर्व मिळून गाऊया आणि गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. कोण हरिल मम पाप तुझविण, कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझविण, कोण हरिल संताप. ध्यान धारणा जप तप अवघा, निष्फळ झाला व्याप.
निष्फळ झाला व्याप तुझ विण कोण हरिल संताप कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संताप विद्या कुलधन सकल साधने झाला केवळ शाप झाला केवळ शाप तुझ विन कोण हरिल संताप कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संताप मित्र बंधुगण नचये कामा जननी किंवा बाप जननी किंवा बाप तुझ विण कोण हरिल संताप कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संताप मज पतितास्तव कवण भरून दे न्यायाचे हे माप न्यायाचे हे माप तुझ विण कोण हरिल संताप कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संताप गळ्यातला हा कुणी काढावा मोह भयंकर साप मोह भयंकर साप तुझ विण कोण हरिल संताप कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संताप ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते माझा करुण विलाप माझा करुण विलाप तुझ विन कोण हरिल संताप कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संताप. आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी ही सुंदर संधी तू आम्हाला दिलीस, तू आमचं सहाय्य केलंस प्रभू. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू, आमच्या जीवनामध्ये जे काही आहे ते सर्व तुझ्यापासून प्राप्त झालं आहे. तू दिलेल्या दानामधूनच आम्ही अत्यंत अल्पसं दान आज तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर आणि या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाची तुझ्यामध्ये वाढ होण्यासाठी या दानाचा उपयोग तो होऊ दे, अशा मी प्रार्थना करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे बघत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. पवित्र आत्म्याच्याद्वारे या वचनाचा उलगडा तो आम्हाला कर. तुझं सत्य आम्हाला प्रगट कर. तुझ्या मार्गामध्ये चालण्यास तू आमचं मार्गदर्शन कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तो आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो आहे, आमेन. आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व?
प्रभू तुमची काळजी घेत आहे, तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवत आहे, तुम्हाला आरोग्य देत आहे असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून मी प्रभूची स्तुती करतो. या ऑनलाईन भक्तीमध्ये आपण सर्व सहभागी होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. प्रत्येक ख्रिस्ती घरांमध्ये आणि मंडळांमध्ये सुद्धा स्तोत्रांचं वाचन केलं जातं. काही ठराविक स्तोत्र नेहमी वाचले जातात नाही का? स्तोत्र 1, स्तोत्र 23, स्तोत्र 100 अशी काही मोजकी स्तोत्र आहेत जी सहसा वाचली जातात. करोनाच्या काळामध्ये स्तोत्र 91 हे लोक नियमितपणे वाचत होते, कारण ते एक फार मोठा धीर देणारं, आश्वासन देणारं असं एक स्तोत्र आहे. परमेश्वर घातक मरीपासून आमचं संरक्षण करेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी अभिवचन आहे. आणि म्हणून स्तोत्र 91 त्या काळामध्ये विशेषरीत्यानं लोकांनी वाचलं, त्याच्यावर मनन केलं. आज आपण 121 स्तोत्र जे सुद्धा वाचलं होतं अनेकदा, आणि विशेषतः कोणी प्रवासाला जात असतील तर त्यावेळेला हे स्तोत्र लोक वाचतात. तर आज 121 या स्तोत्राचा आपण विचार करूया, त्यावर आपण मनन करूया. या स्तोत्राचं टायटल काय आहे बरं, शीर्षक काय आहे? परमेश्वर तुझा रक्षक आहे. किती धीर देणारं, किती समाधान देणारं असं हे वाक्य आहे नाही का? परमेश्वर तुझा रक्षक आहे. जर परमेश्वर माझा रक्षक असेल तर मी कोणाची भीती का बाळगावी? तर अशा प्रकारे अतिशय उत्तेजन देणारं असं हे स्तोत्र आहे. दुसरी गोष्ट या स्तोत्राच्या प्रारंभी आपण पाहतो ती काय आहे? हे आरोहण स्तोत्र आहे. आरोहण स्तोत्र म्हणजे काय? तर इंग्रजीमध्ये साम ऑफ असेंट असं म्हटलेलं आहे, म्हणजे वर जात असतानाचं स्तोत्र. याचा अर्थ यरुशलेमकडे जात असताना इस्रायल लोकांनी म्हटलेलं हे स्तोत्र आहे. आणि अर्थात ही गीतं आहेत. इस्रायल लोक त्यांच्या भक्तीमध्ये, त्यांच्या प्रार्थनेमध्ये, आराधनेमध्ये या स्तोत्रांचा उपयोग करत होते. तर अशा प्रकारे यरुशलेमकडे जात असताना म्हटलेलं हे स्तोत्र आहे. 120 ते 134 ही जी स्तोत्र आहेत त्याचं जे शीर्षक आहे ते आपल्या बायबलमध्ये आपल्याला आढळून येईल की आरोहण स्तोत्र. याचा अर्थ यरुशलेम ही नगरी थोडी उंच अशी होती. त्या थोड्या उंचावर असलेल्या या नगराकडे यहुदी यात्रेकरू प्रवास करत असत. आणि वर्षातून कमीत कमी 3 वेळेस 3 जे सण होते त्या सणाला यहुदी लोक यरुशलेमकडे जात होते, मंदिरामध्ये अर्पण सादर करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी. जे धार्मिक मेळावे आहेत, मेळे आहेत, त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी यहुदी जात असत. आणि त्या ठिकाणी जात असताना ते गटागटाने जात होते, एकटे दुकटे जात नव्हते, ते गटागटाने जात होते. आणि गटामध्ये जात असताना ते गीतं गात जात होते. आणि अतिशय सुंदर दृश्य या सणाच्या काळामध्ये या यात्रेकरू यरुशलेमकडे प्रवास करत आहेत आणि प्रवास करत असताना देवाची स्तोत्रे गात आहेत अशा प्रकारे आपल्याला दिसतं. आणि त्यापैकी हे एक स्तोत्र आहे. आणि म्हणून त्या स्तोत्राचा आपण आज अभ्यास करणार आहोत. 121 स्तोत्र लिहिणाऱ्या स्तोत्रकाराचं नाव आपल्याला तिथं दिसत नाही. तर स्तोत्रकर्ता असं म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल? सर्वप्रथम तो एक विधान करतो की मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो. आणि मग प्रश्न विचारतो की मला सहाय्य कुठून येईल? पर्वत हे प्रत्येक धर्मासाठी महत्त्वाचे आहेत. पर्वतांवर मंदिर असतात, पर्वतांवर धार्मिक स्थळं असतात. पर्वत किंवा डोंगर ही ऐतिहासिक ठिकाणं आहेत. भारतामध्ये आपल्याला माहिती आहे अनेक जी मंदिरं आहेत, सुप्रसिद्ध मंदिरं आहेत, ते वेगळ्या पर्वतांवर आहेत. पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं नाही का? सियोन डोंगर, होरेब डोंगर या ठिकाणी परमेश्वराची आणि लोकांची भेट झाली. त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. परमेश्वराचं जे दर्शन मोशेला झालं होरेब डोंगरावर, मेंढरं चारत होता. आणि त्यावेळेला त्या डोंगरावर एका जळत्या झुडपाच्या द्वारे परमेश्वराने त्याची भेट घेतली. इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रसंग म्हणजे देवानं दिलेल्या 10 आज्ञा. मोशे सिनाय पर्वतावर होता. देवाने त्याला बोलवून घेतलं पर्वतावर. आणि सिनाय पर्वतावरून, सिनाय डोंगरावरून 10 आज्ञा असलेल्या दगडी पाट्या परमेश्वराने त्याला सोपवल्या. तर अशा प्रकारे इस्रायलाच्या जीवनामध्ये डोंगर, पर्वत हे महत्त्वाचे होते. आणि प्रत्येक धर्मामध्ये डोंगराला महत्त्व आहे.
आणि जणू काही मानव हा प्रश्न विचारत आहे की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून मिळेल? देवापासून मदत प्राप्त व्हावी म्हणून मनुष्य पर्वताकडे उंच ठिकाणी पाहतो आणि त्या ठिकाणापासून त्याला काहीतरी सहाय्य मिळेल, मदत मिळेल अशी अपेक्षा तो करतो. हो, या जगामधील जे डोंगर आहेत, उच्च स्थानं आहेत, त्या ठिकाणी परमेश्वरानं लोकांची भेट घेतली हे आपल्याला माहीत आहे. परंतु केवळ उंच ठिकाणीच परमेश्वर आपल्याला भेट घेतो का? केवळ उंच ठिकाणी पर्वतावर, डोंगरावरच परमेश्वर वस्ती करतो का? नाही. आपल्याला पवित्रशास्त्रामध्ये हे सुद्धा पाहायला मिळतं की अनेक उच्चस्थानी लोकांनी वेगवेगळ्या दैवतांची पूजा केली. देवाचा क्रोध त्यामुळे त्यांच्यावर आला. देवाच्या आज्ञा त्यांनी मोडल्या. कारण जगिक दृष्टीनं एखादं उंच स्थान म्हणजे ते देवाचं स्थान आहे अशा प्रकारची भावना सर्वसाधारण लोकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून स्वतःच्या प्रश्नाला स्तोत्रकर्ता शेवटी उत्तर देतो दुसऱ्या वचनामध्ये. आणि तो काय म्हणतो? आकाशाचं व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य येते. सर्वप्रथम स्तोत्रकर्ता असं म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून मिळेल? परंतु मग तो स्वतःच सांगतो आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य मिळतं. या पर्वतापासून मला सहाय्य मिळत नाही. पर्वत म्हणजे कदाचित सामर्थ्य प्रकट करतं. पर्वत म्हणजे काहीतरी भव्य दिव्य अशा प्रकारे आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं. परंतु जे मोठं आहे, भव्य आणि दिव्य आहे, त्याच्यामध्येच आपल्याला सामर्थ्य मिळतं याची खात्री नाही. मात्र एक गोष्ट निश्चित की आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता, ज्याने हा पर्वत निर्माण केला, ज्याने हे नद्या निर्माण केला, ज्याने या जगातील सर्व भव्य मोठ्या गोष्टी निर्माण केल्या, तो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य येते. आणि ही गोष्ट आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. या जगामध्ये मोठमोठ्या गोष्टी आहेत आणि मोठमोठ्या गोष्टींकडे आम्ही आकर्षित होतो. आम्हाला असं वाटतं मोठमोठ्या गोष्टींपासून आम्हाला मिळेल. कदाचित मोठमोठी माणसं, मोठमोठी नावं, मोठमोठ्या मंडळ्या, मोठमोठे सेवक, आम्हाला असं वाटतं त्यांच्यापासून आम्हाला काहीतरी मिळेल. आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य मिळते. आपल्या जीवनामध्ये आपण हे ओळखलं आहे का की मला सहाय्य करणारा कोण आहे? या जगातील मोठी व्यक्ती नाही, या जगातील सामर्थ्यवान लोक नाहीत, परंतु ज्या जगाची निर्मिती करणारा, आकाश आणि पृथ्वी यांची निर्मिती करणारा जो परमेश्वर आहे त्याच्यापासून मला सहाय्य येते. आमच्या सहाय्याचा, आमच्या मदतीचा स्रोत कोण आहे, उगम कुठला आहे ते आपण ओळखायला पाहिजे. पुष्कळदा लोकांना असं वाटतं की मी एका चांगल्या चर्चमध्ये आहे, मोठ्या चर्चमध्ये आहे, त्यामुळं मला खूप मदत होईल. होय, होईल मदत, परंतु केवळ ते चर्च मोठा आहे म्हणून नाही, परंतु त्या मंडळीचा, त्या चर्चचा जो प्रभू आहे तो मोठा आहे. ज्या प्रभूच्या हातामध्ये ती मंडळी आहे त्या प्रभूपासून आम्हाला सहाय्य मिळतं, आम्हाला सामर्थ्य मिळतं, आम्हाला शक्ती मिळते. आणि म्हणून जगातील प्रत्येक व्यक्तीने ओळखून घेणं आवश्यक आहे की मला सहाय्य कुठून मिळेल? आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता त्याच्यापासून मला सहाय्य मिळते. आपण ज्या देशामध्ये राहतो आपल्याला माहीत आहे की या जगातील ज्या भव्य दिव्य गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला सामर्थ्य मिळेल, आम्हाला मदत मिळेल अशा प्रकारे लोकांची अपेक्षा असते. आणि म्हणून काही जी प्रसिद्ध मंदिरं आहेत त्या ठिकाणी लोकांची गर्दी होते, लोक भरपूर दान त्या ठिकाणी देतात. त्यांची अपेक्षा असते की त्यापासून मला काहीतरी मिळेल. बहुतेक ठिकाणी दान देणारे जे आहेत ते स्वार्थी हेतूने दान देतात. त्यांना खरोखर देवावरचं प्रेम प्रकट करायचं अशी भावना नसते, परंतु मी दिल्यामुळं मला परत काय मिळेल, त्यापासून मला काय फायदा होईल, किंवा देवानं मला संरक्षण दिलेलं आहे, देवानं माझ्या व्यापारामध्ये, माझ्या बिझनेसमध्ये मला समृद्धी दिली आहे म्हणून मी देवाला देतो, अशा प्रकारची एक भावना असते. परंतु आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे आणि म्हणून मी त्याच्यासमोर नतमस्तक होतो. देव किती महान आहे हे मी कबूल करतो आणि म्हणून मी त्याच्या जवळ येतो, त्याचं सहाय्य मागतो. हे आपण समजून घेतलं आहे का? हे महत्त्वाचं आहे. आणि मग ज्या परमेश्वरावर मी विश्वास ठेवतो, ज्याच्यापासून मला सहाय्य प्राप्त होते, ज्याच्याविषयी मला खात्री आहे, त्याच्याविषयी सांगताना, त्याची साक्ष देताना स्तोत्रकर्ता काय म्हणतो पहा, तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा,
इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. इस्रायलाचा रक्षक कोण आहे त्याचं वर्णन या ठिकाणी तो करत आहे की हा जो रक्षक आहे तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. या जगामध्ये आपण चालत असताना, प्रवास करत असताना आपल्याला पडण्याची भीती असते, आपला पाय घसरून पडण्याची भीती असते. आणि विशेषतः आमच्यासारखे जे सिनियर सिटीजन्स आहेत, आम्हाला फार काळजी घेण्याची गरज असते. कारण बरेचसे अपघात सिनियर सिटीजन्सचे हे घरामध्ये होतात किंवा रस्त्याने चालताना होतात. लहानशी ठेच लागून आपण पडतो आणि त्यामधून मोठं संकट आमच्यावर येऊ शकतं. आमचा पाय ढळू नये म्हणून आम्हाला सावध राहण्याची गरज आहे. नैतिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा आम्हाला किती महत्त्वाचं आहे नाही का, की आम्हाला देवाच्या वचनामध्ये राहायचं आहे, ज्यामुळे आमचं नैतिक पतन होणार नाही, अधपतन होणार नाही, आम्ही पापामध्ये पडणार नाही. म्हणून आम्हाला आमचा पाय ढळू द्यायला नको. आणि हे कसं शक्य आहे? जर परमेश्वर माझा रक्षक आहे तर तो तुझा पाय ढळू देत नाही. तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. आम्ही जर हाऊसिंग सोसायटी कॉलनीमध्ये राहतो तर आमचा हा अनुभव असेल की सोसायटीच्या कॉलनीच्या गेटमध्ये वॉचमन असतात, परंतु पुष्कळ वॉचमन 12च्या नंतर जर तुम्ही पाहिले तर झोपलेले असतात. त्यांच्यावर जबाबदारी आहे की त्यांनी जागं राहावं आणि सोसायटीतील लोकांचं संरक्षण करावं. परंतु पुष्कळदा हे वॉचमन झोपी जातात. अर्थात त्यांना सुद्धा दोष देऊन चालणार नाही, कारण ते खूप थकलेले असतात. पुष्कळ जण डबल ड्युटी करतात आणि पैशासाठी त्यांना हे सर्व करावं लागतं. परंतु जगातील जे वॉचमन आहेत ते कदाचित अशा प्रकारे आमचं रक्षण करू शकत नाही. परंतु स्तोत्रकर्ता काय म्हणतो? तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. परमेश्वर आमचा रक्षक आहे, त्याला झोप लागत नाही. आपल्याला माहीत आहे की महामार्गांवर, मुंबई पुणे एक्सप्रेसवे किंवा अनेक महामार्गांवर अपघात होतात. समृद्धी महामार्गावर अपघात होतात आणि पुष्कळदा जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना झोप लागते, त्याच्यामुळं हा अपघात होतो. परमेश्वर जो आमचा रक्षक आहे तो झोपत नाही, तो जागा असतो आणि म्हणून आम्ही त्याच्या हातामध्ये सुरक्षित राहतो. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. कोण आहे हा इस्रायलाचा रक्षक? 5 वचन, परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. या रक्षकाविषयी बोलत असताना स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वर तुझा रक्षक आहे. कोण परमेश्वर? यावे, ज्यानं हे सर्व सृष्टी निर्माण केली, ज्यानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तो यावे परमेश्वर, जगाचा निर्माण करता, तो तुझा रक्षक आहे. पण ज्यानं सर्व काही निर्माण केलं त्याच्या हातामध्ये आपलं जीवन किती सुरक्षित राहू शकतं नाही का? आम्ही पुष्कळदा जगातील ज्या गोष्टी आम्हाला संरक्षण देतात, मग आमचा पैसा असेल, आमचं पद असेल, आमची पोझिशन असेल, आमची मालमत्ता असेल, त्याच्यामध्ये आपण सुरक्षितता शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु या सर्व गोष्टी कदाचित आम्हाला संरक्षण देऊ शकणार नाहीत. इस्रायल देश आधुनिक शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये, सैन्याच्या बाबतीमध्ये अत्यंत प्रगत आहे, अत्यंत सामर्थ्यशाली देश आहे. परंतु त्या देशावर सुद्धा जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांच्या अनेक नागरिकांची हत्या करण्यात आली. त्यांचं संरक्षण त्यांना करता आलं नाही, कारण मानव आमचं संरक्षण करू शकत नाही. त्यासाठी आम्हाला देवावर अवलंबून राहणं शिकायला हवं. पुष्कळदा आम्ही ज्या गोष्टी विकसित केलेल्या आहेत, आम्ही ज्या गोष्टी मिळवलेल्या आहेत, त्यामध्ये आम्ही सुरक्षितता शोधण्याचा प्रयत्न करतो आणि पुष्कळदा आमची निराशा होते. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. परमेश्वर जर माझ्याबरोबर आहे, परमेश्वर जर माझा रक्षक आहे, तर मला भिण्याची गरज नाही आहे. माझं जीवन मी परमेश्वराच्या हातामध्ये सोपवलं आहे का, हा प्रश्न आहे. जर मी माझं जीवन जिवंत परमेश्वराच्या हातामध्ये दिलं असेल तर माझं जीवन सुरक्षित आहे, आणि जर तसं नसेल तर माझं जीवन अत्यंत असुरक्षित आहे. माझा कधीही घात होऊ शकतो, कधीही नाश होऊ शकतो. कारण सैतान हा प्रत्येकाच्या जीवनाचा नाश करण्यासाठी टपलेला आहे. आणि म्हणून आम्हाला सर्वात सुरक्षित जागा ती आहे, ती म्हणजे प्रभू परमेश्वर जो आमचा उत्पन्न करता, निर्माण करता, त्याच्या हातामध्ये आपलं जीवन आपण सोपून द्यावं. आपण हे केलं आहे का? जर परमेश्वर तुझा रक्षक आहे,
जर परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे तर काय होईल? स्तोत्रकर्ता सांगतो, दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. पहा, जर आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये किंवा इतर काही दिवसांमध्ये जर आपण प्रवास करत असू, आपण जर रस्त्यांवर जात असू, तर आपल्याला उष्णतेचा त्रास होतो. आणि या सूर्यापासून आपलं संरक्षण होण्यासाठी आम्हाला संरक्षणाची गरज आहे. कोणीतरी आमचं संरक्षण करण्याची गरज आहे. सूर्याच्या उष्णतेपासून आमचा बचाव व्हावा म्हणून कदाचित आमच्या कारमध्ये AC असतं, कदाचित आम्ही कॅप घालतो, टोपी घालतो, आम्ही छत्री घेतो. वेगवेगळ्या प्रकारे आपण स्वतःचं सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करतो. स्तोत्रकर्ता म्हणतो, रात्री तुला चंद्राची बाधा होणार नाही. चंद्रसुद्धा अतिशय शीतल आपण समजतो, पण त्याची सुद्धा बाधा होऊ शकते. विशेषतः ज्यांना मानसिक त्रास आहे त्यांच्या मनावर, त्यांच्या वागण्यावर चंद्राच्या हालचालीचा परिणाम होतो असं मी ऐकलं आहे. आणि मेडिकल प्रोफेशनच्या लोकांनी हे सांगितलेलं आहे की चंद्राचा परिणाम सुद्धा काही लोकांवर होऊ शकतो. आम्हाला सूर्याची बाधा होऊ शकते, आम्हाला चंद्राची बाधा होऊ शकते. याचा अर्थ दिवस असो किंवा रात्र असो, आम्हाला संरक्षणाची गरज असते. आणि जर आपलं जीवन ख्रिस्तामध्ये आहे, जर आपलं जीवन प्रभूमध्ये आहे, तर मग आम्ही दिवस असो किंवा रात्र असो, आमचं जीवन सुरक्षित असतं. जर आपण बातम्या वाचल्या तर आपल्याला हे लक्षात येतं की रात्रीच्या वेळेस अनेक अपघात होतात. अनेक जणांचे मृत्यू त्या अपघातामध्ये होतात. रात्रीची वेळ प्रवासासाठी नेहमी सुरक्षित नसते आणि म्हणून आपण अनेक जण रात्रीचा प्रवास करायचा टाळतो. मी जेव्हा मलेशियातून भारतात आलो त्यावेळेस माझी फ्लाईट 10 वाजता आली आणि मला 11-12 वाजता टॅक्सी करून पुण्याला येता आलं असतं, पण तो रात्रीचा प्रवास मी टाळला आणि मी सकाळी 4ची टॅक्सी घेतली आणि 7 वाजता मी सुरक्षित घरी पोहोचलो. आपण नेहमी बातम्या वाचतो की रात्री कशा प्रकारे अपघात होतात. आणि म्हणून दिवस असो किंवा रात्र असो, आमचं जीवन पुष्कळदा सुरक्षित नसतं. आमची सुरक्षितता ही प्रभूच्या हातात आहे. आमचं जीवन जर प्रभूच्या हातात असेल, आम्ही जर त्याला समर्पित केलं असेल, तो जर माझा प्रभू आणि तारणारा झाला असेल, तर आमचं जीवन निश्चित सुरक्षित आहे. केवळ या जगातील जीवन नाही, पण आमचं सार्वकालिक जीवन, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनाचं अभिवचन मिळालं आहे. आमचं जीवन अनंत काळासाठी सुरक्षित झालेलं आहे. दिवस असो किंवा रात्र असो, परमेश्वर माझं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. हा अनुभव आपण घेतला आहे का? स्तोत्रकर्ता अजून एक अभिवचन आम्हाला पुढे देतो 7व्या वचनामध्ये, परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. या जगामध्ये आम्हाला रोज वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. आजच मी टीव्हीवर बातम्या पाहत असताना मी ऐकलं की एक पती पत्नी आपल्या जुळ्या मुलींना, 3 वर्षाच्या मुली होत्या त्या जुळ्या मुलींना घेऊन स्कूटरवर प्रवास करत होते आणि एका टँकरनं त्यांना मागून धडक दिली आणि त्या दोन्ही जुळ्या मुलींचा मृत्यू झाला. किती भयंकर, किती हृदयद्रावक अशी ही गोष्ट आहे, नाही का? परंतु आज आमचं जीवन सुरक्षित नाही आहे. रस्त्यांवर आम्ही सुरक्षित नाही आहे, घरामध्ये सुद्धा आम्ही सुरक्षित नाही आहे. आमच्यावर कधी अनिष्ट येईल, आमच्यावर संकट कधी येईल याची आम्हाला खात्री देता येत नाही. आमची सुरक्षितता ही प्रभूमध्ये आहे. जेव्हा आमचं जीवन प्रभूमध्ये आहे त्यावेळेस आम्ही सर्वात सुरक्षित असतो. कारण या जगामध्ये जीवन जगत असताना आम्हाला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. आमच्यावर वेगवेगळे प्रसंग येतात आणि त्या सर्व प्रसंगांमध्ये जर आमचा विश्वास प्रभूवर असेल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये जर आपण चालत असू, त्याच्या आज्ञा जर आपण पाळत असू, तर आमचं जीवन अत्यंत सुरक्षित असतं. स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. आमचा जीव हा प्रभूमध्ये सुरक्षित आहे. व आम्ही लाईफ इन्शुरन्स घेतो, आम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेतो आणि ते ठीक आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं हे आहे की आम्हाला प्रभूपासून सुरक्षितता हवी आहे. कारण केवळ ख्रिस्तामध्येच आमचा जीव अत्यंत सुरक्षित राहतो.
या जगामध्ये काहीही घडलं तरीसुद्धा आमचा जीव जर कोणामध्ये सुरक्षित असेल तर तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आमचं जीवन जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असेल तर ते सर्वात सुरक्षित जीवन आहे. आमचा जीव हा आमच्या निर्माणकर्त्याच्या हातामध्ये जर आपण सोपवला असेल तर ती सर्वात सुरक्षित जागा आहे. प्रभू येशू ख्रिस्त जर माझा तारणारा झाला असेल तर तो माझं तारण सर्व प्रसंगांमध्ये करू शकतो. माझ्या जीवाचं तो रक्षण करू शकतो. माझा जीव, आत्मा आणि शरीर याचं रक्षण करण्यासाठी ख्रिस्त हा समर्थ आहे. त्याच्यावर आपण विश्वास ठेवला आहे का? त्याला आपण आपलं जीवन समर्पित केलं आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आणि शेवटी 8वं वचन, परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करील. आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर सुरक्षितता हवी असेल तर आम्हाला प्रभू येशूचं सहाय्य मागायला हवं. ज्या क्षणाला आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेस त्याचं अभिवचन काय आपल्याला माहिती आहे? योहान 5:24 माझं अत्यंत आवडतं वचन आहे. हे वचन मी अनेकदा सांगत असतो. मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. आमचं जीवन कुणामध्ये सुरक्षित आहे? येशू ख्रिस्तामध्ये. येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवतो तेव्हापासून आपलं जीवन हे अत्यंत सुरक्षित झालेलं असतं. या जगामधील कोणत्या गोष्टीची भीती आम्हाला बाळगायचं कारण नाही आहे. जरी आमचा अपघात झाला, जरी आमचा मृत्यू झाला तरी सुद्धा आम्हाला घाबरायचं कारण नाही, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही प्रभूमध्ये सुरक्षित आहोत. आमचं जीवन ख्रिस्तामध्ये सर्वात सुरक्षित आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करील. पहा, या जगामध्ये आपलं जीवन सुरक्षित होण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. आपण घर घेतो, आपण आपले पैसे बँकेमध्ये ठेवतो, आपल्या मौल्यवान वस्तू आपण कदाचित लॉकरमध्ये ठेवतो आणि अशा अनेक गोष्टी आपण करतो की ज्यामुळे आपल्या गोष्टी, आपलं जीवन सुरक्षित राहील. पण सर्वात मोठी सुरक्षितता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे आणि ती केवळ तात्पुरती नाही आहे, लिमिटेड पिरियडसाठी नाही, काही अमुक काळासाठी नाही आहे. आमचं जीवन तो सर्व काळ सुरक्षित करतो. त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवला आहे का, की जो आम्हाला सर्व काळची सुरक्षितता देतो. प्रभू येशू ख्रिस्तानं या जगातून जाण्यापूर्वी आपल्या शिष्यांना सांगितलं, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं ते अभिवचन आहे आणि त्याने ते कसं पूर्ण केलं? त्याने त्याचा पवित्र आत्मा आमच्याकडे पाठवला. प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय, त्या ठिकाणी आपण पाहतो की मंडळीवर पवित्र आत्मा उतरला, विश्वासणाऱ्यांवर पवित्र आत्मा उतरला आणि तो पवित्र आत्मा आम्हा सर्वांसाठी आज उपलब्ध आहे. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये वास करतो, वस्ती करतो. आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये येऊन तो राहतो आणि तो आमचं जीवन सुरक्षित करतो. स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी असं सांगत आहे की परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल आणि प्रभूचं अभिवचन आम्हा सर्वांसाठी आहे. आम्ही कदाचित कठीण काळातून जात आहोत. आमच्यासमोर समस्या आहेत, आमच्यासमोर अडचणी आहेत, आमच्या कुटुंबामध्ये कदाचित काही संकट आलेले आहेत, काही कठीण प्रसंग आलेले आहेत. पण त्या सर्व परिस्थितीमध्ये जर आपला विश्वास आपण प्रभूवर ठेवला तर त्या सर्व परिस्थितीमध्ये तो आम्हाला सुरक्षित ठेवेल. तो आमचं जीवन, आमचं बाहेर जाणं आणि परत येणं, आमच्या सर्व प्रवासामध्ये, आमच्या सर्व वाटचालीमध्ये, आमच्या सर्व व्यवहारामध्ये तो आमचं जीवन सुरक्षित करेल. ते त्याचं अभिवचन आहे. त्या प्रभूवर आपण विश्वास ठेवूया. इब्री लोकासपत्राचा 13वा अध्याय 8वं वचन, यामध्ये प्रभू आम्हाला सांगतो, येशू ख्रिस्त काल, आज व युगानयुग सारखाच आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना म्हणजे तुम्हाला आणि मला हे अभिवचन दिलं आहे की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त माझ्याबरोबर असेल तर या जगामध्ये मला भीती बाळगायचं काही कारण आहे का?
त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवूया, त्याच्या मार्गामध्ये चालूया, त्याच्या आज्ञा आपण पाळूया आणि त्याच्या संरक्षणाचा, त्याच्या कृपेचा, त्याच्या सामर्थ्याचा आपण अनुभव घेऊया. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तुझ्या सानिध्यात तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी तू आज आमचं सहाय्य केलंस. तुझी कृपा तू आम्हाला पुरवलीस. प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या संरक्षणाचा आम्ही रोज आणि रोज अनुभव घ्यावा, यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. तू आम्हाला चालव. तुझ्या मार्गामध्ये चालण्यास, तुझ्या आज्ञा पाळण्यास, तुझी साक्ष इतरांना देण्यास आम्हा सर्वांचं सहाय्य कर. प्रभू, आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, आजारी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो, तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. त्यांच्या मार्गामध्ये तू त्यांचा रक्षक, त्यांचा वाटाड्या हो. हे नवीन वर्ष त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत आशीर्वादाचं वर्ष होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्याबरोबर राहा, आम्हाला सुरक्षित ठेव, आमची तू काळजी घे, आम्हाला उत्तम आरोग्य दे. तुझी सेवा करण्यास, तुझी साक्ष देण्यास प्रत्येकांना तुझी कृपा तू पुरव, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतोय आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा प्रियजन हो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली. हा आशीर्वाद आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना देणार ना? उपासनेची लिंक त्यांना पाठवणार ना? पण आपले अभिप्राय मात्र आम्हाला कळवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.